हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय आणि सुरुवात करतेय गुंतर्या आतुर फिरुनीच्या पुढच्या भागाला. सुरुवात करण्याआधी आठवण करून देईन की सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला सुरुवात करूया. गुंतर्या आतुर फिरुनी भाग 4. ताई ताई जीजू. ती तिच्या बहिणीला आवाज देतच रूममध्ये आली आणि तिला उठवू लागली. मितालीची झोप लागलेली. ती प्रेग्नेंट होती. ती झोपेतून जागी झाली. हळूच उठून बसत तिनं तिला विचारलं, काय झालं पर्णी? संजूला काय झालं? आणि हे तुझ्या शर्टचे बटन्स का असे उघडे आहेत? काय झालंय? ती अर्धवट झोपेतून उठलेली जाणून घेण्याच्या दृष्टीने प्रश्नांवर प्रश्न विचारत होती. ताई जीजू जीजू बघ ना, ते कसे वागतायत माझ्याशी. तिला पुढे बोलताच येत नव्हतं, तरीही कसं बस तिनं मोठ्या शब्दात सांगितलं ते तिचा हात पकडूनच, कारण ती प्रचंड घाबरलेली. एवढ्यात मितालीचा नवरा संजय आत आला. तशी ती आणखीनच घाबरून मितालीला खेटू लागली. मिताली, तुझी ही बहीण एक नंबरची नालायक आहे. मला फोन करून डोकं दुखण्याचं नाटक करून आत बोलावलं म्हणून मी काळजीनं तिच्या रूममध्ये गेलो, तर अगं नको त्या डिमांड करू लागली. माझ्या अंगाला घाणेरड्या हेतूने स्पर्श करू लागली आणि मी हे चुके बोललो तर असे शर्टचे बटन काढलेत आणि तीच वरून धावत बाहेर आलीये. सच अ रिडिक्युलस थिंग. पर्णी, काय हे काय बोलतोय संजू? ताई जीजू खोटं बोलत आहेत. मी असं काही केलं नाहीये. मी तुझी शपथ असं काहीच केलेलं नाहीये. उलट तेच तर आले होते माझ्या रूममध्ये. बघ, अजूनही खोटं बोलते आहे आणि सगळं माझ्यावर ढकलते आहे ही मुलगी. तुला माहिती आहे ना मी कसा आहे. माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे यार. मला वाटतं मी तुला आधीच सांगायला हवं होतं. हिची माझ्यावर आधीपासून नजर होती, पण मला नव्हतं वाटलं ग ही अशी असेल. तो अगदीच नाटक करत तिच्याजवळ जाऊन बसला. पण केविलवाना चेहरा करून मितालीचा चेहरा ओंजळीत पकडून तिला सांगत होता आणि मितालीलाही तेच खरं वाटत होतं. माझी नजर? ओ गॉड, ताई खोटं बोलत आहेत. हे का करताय असं तुम्ही जीजू? पर्णिका तशी मागे सरली. पर्णी, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती आणि माझी खोटी शपथ काय घेतेस? अगं थोडी तरी लाज बाळगायची होतीस. तुझी सख्खी नाही तरी चुलत बहीण तरी होते ना मी. आणि तुझ्या माहितीसाठी माझ्या नवऱ्यावर चांगला विश्वास आहे. थँक्स मितू. यार, तेल हरकी सगळे पुरुष असे नसतात. तरी मी तिला सांगतोय तुझ्या बहिणीच्या बाळाचा होणारा बाबा आहे मी. आणि ही शहरात राहते म्हणून इतकी पुढारलेली असेल तुझी बहीण असं कधी वाटलं नव्हतं मला. संजय त्याच्या बायकोसोबत हात धुवून घेत होता. ताई, अगं तू माझ्यावर विश्वास ठेवायचा सोडून तू यांच्यावर. ए पर्णी, तू नको सांगू हा मला कोणावर विश्वास ठेवायचा ते. मला माहिती आहे तो कसा आहे ते, कळलं ना? ते काही नाही, उद्याच्या उद्या निघायचंच तू. काही गरज नाही इथं राहायची. माझा सोन्यासारखा संसार तोडायला निघालीस? संजू, उद्याचं तिचं तिकीट आत्ताच्या आत्ता बुक करून टाकायचं. ही मला इथं नकोय. तरी मी आईला म्हटलं होतं हिला माझ्यासोबत पाठवू नको. शेवटी हिनं हिचे रंग दाखवलेस तर. हो ना, जातेस का आता? इथे का थांबलीयेस? जिजू म्हणाले. आणि आता आपल्या बोलण्यावर इथं सांगूनही कोणी विश्वास ठेवणार नाहीये हे तिला कळून चुकलेलं. ती मुकाट्याने तिच्या रूममध्ये आली. आतून व्यवस्थित दार लावून घेतलं आणि मगच बेडवर येऊन बसली. तिला आता रडू येऊ लागलेलं. तिचं राहणीमान शहरात राहत असल्यामुळे थोडं मॉडर्न होतं. अल्लड, कोणाशीही मिळून मिसळून वागणारी पर्णिका एकदम बिनधास्त मुलगी होती. त्यामुळे कोणीही लगेच तिच्याकडे आकर्षित व्हायचं आणि हा जणू तिचाच दोष आहे असं सगळे सांगून तिला एरवीही रिकामे व्हायचे. तिला इथं येऊन फोटोग्राफीचा ॲडव्हान्स्ड कोर्स करता येणार होता. आता सगळी स्वप्न एका झटक्यात तुटली होती. तिच्या मोठ्या काकूला आधीच प्रॉब्लेम होता ह्या सगळ्याचा, म्हणजे तिच्या अशा मॉडर्न राहण्याचा. आणि आता असं घडलंय म्हणजे तीच कशी वाईट आहे हेच तिच्या आईबाबांना ठसवून सगळे सांगणार याचीही तिला खात्रीच झाली होती. रडून रडून कधीतरी तिची झोप लागली असेल, पण अधूनमधून दचकून तिला जाग यायची. ते घडलेलं कृत्य तिच्या मनावर अशा प्रकारे बिंबलं गेलं होतं की जरा जरी आवाज झाला तरी ती दचकून उठायची. ज्या जिजूंचा आधी तिला प्रचंड रिस्पेक्ट वाटत होता
आता त्यांचीच घृणा वाटू लागलेली आणि सोबतच पूर्ण पुरुष जातीवरचा विश्वास उडाल्यासारखा झालेला. मुळातच जिचा नवरा फसवतोय तिला याची जाणीवही नव्हती, हे सगळ्यात जास्त दुर्दैवी होतं. आणि तेव्हाच अल्लड असणाऱ्या पर्णिकाचा सामना जगातील ह्या वाईट सत्यासोबत होत होता. आपण स्वतःशिवाय आणखी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही याचा अनुभव तिला मिळालेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच पर्णिकाने तिचं आवरलं, बॅग वगैरे भरली आणि भरलेली बॅग घेऊनच ती बाहेर आली. खरं तर त्या जिजू म्हणवणाऱ्या माणसासमोर बिलकुल जायचं नव्हतं, पण आता इलाज नव्हता. तिची बहीण नाश्त्याचं डायनिंग टेबलवर घेत होती. पर्णिकाला बघून अर्थात तिनं नाक मुरडलं. संजू, तिचे तिकीट्स काढलेत ना, ते डिटेल्स पाठवून दे आणि तिला कॅब बुक करून दे. आधी तिला जाऊ दे, तोपर्यंत मला बरं वाटणार नाहीये. अगं, तिला एकटीला जायला जमणार आहे का? एक काम करतो, मी तिला एअरपोर्टवर सोडून येतो. काही गरज नाही, तिची ती बघेल काय आणि कसं करायचं ते. तू तिच्यापासून दूर राहणार आहेस, कळलं ना? तिच्याकडे रागाचा कटाक्ष टाकून किचनमध्ये पुन्हा निघून गेली. आणि ती आत निघून गेली. आता तरी जिजू थोडे नीट वागतील असं तिला वाटत होतं. त्यांनी तिला तिकीटचे डिटेल्स पाठवून दिले आणि मिताली आत जाताच ते तिच्या जवळ येऊन म्हणाले, पाहिलंच काय झालं? माझं आधीच ऐकलं असतंस तर ही वेळ आलीच नसती. काय ग, तुला काय वाटलं तुझी बहीण तुझ्यावर विश्वास ठेवेल? हे बघ, तुझ्याकडे अजून ही वेळ आहे. मी समजावतो मितालीला. इथं राहिलीस तर तुझं स्वप्नही पूर्ण होईल. आणि बघ, विचार कर एकदा. ते हळूच तिला म्हणत होते. पर्णिकाला आता कळून चुकलेलं की तिचा इथून जाण्याचा डिसिजनच बरोबर आहे आणि हा माणूस सुधारणाऱ्यातला तर बिलकुलच नाहीये. ती हसली आणि हाताची घडी करत त्यांना म्हणाली, काही गरज नाही, थँक्यू, मी निघते. म्हणत ती निघणार तर इतका ॲटिट्यूड बरा नाहीये हा पर्णिका. जिजूंनी आता चक्क तिचा हात पकडला आणि त्याची पकड घट्ट करत ते तिला म्हणत होते. एवढ्यात मिताली बाहेर आली. काय चाललंय? तसा त्यांनी तिचा हात झिडकारला आणि तिलाच म्हणू लागले, अगं बघ ना, अजूनही माझा हात पकडलेला. इतकी कशी होपलेस आहे ही मुलगी. अजूनही मला गयावया करते आहे इथून जायचं नाही म्हणून. पर्णिका, आता अति होत आहे हा हे. नाही, मी आज फोन करून आई बाबांना आणि काका काकूला तुझं हे वागणं सांगितलं तर माझं नाव मिताली नाही. तू काय ते पाहत बसलायस? तिच्यासाठी कॅब बोलाव आणि आधी तिला ह्या घरातून बाहेर काढ. मी जाणारच आहे या घरातून. आता तर एक क्षणभर सुद्धा राहणार नाहीये. पण जाता जाता एक सांगते हा ताई, हा माणूस एक नंबरचा लंपट आहे. तू जरा जपून राहा. पुढे जाऊन असं नको व्हायला की हातातून वेळच निघून गेलेली असेल. पर्णी थरथरतच रागाने बोलली, पर्णी, तुझी ही हिम्मत माझ्या नवऱ्याला येऊन असं बोलायची? मितालीने समोर येऊन तिच्या कानाखाली मारली. गरम झालेला गाल मितालीने पकडला आणि सरळ तिची बॅग घेऊन बाहेर आली. तिला आताही जसंच्या तसंच घडलेलं ते सगळंच आठवलं. आठवून त्या घाणेरड्या किळसवाण्या स्पर्शाची आठवण होऊन एक क्षणभर अंगावर काटाही येऊन गेलाच. आणि त्या घटनेनंतर तिचं आयुष्य कसं अगदीच बदलून गेलं तेही आठवलं. घरी येईपर्यंत घडलेल्या गोष्टी भलत्याच प्रकारे आईबाबांच्या कानावर आलेल्या. आणि मग काय, तिच्या घरचे तिच्यासाठी लगेचच स्थळ पाहू लागली. तिची इच्छा काय आहे हे कोणालाही महत्त्वाचं नव्हतं. एरवी आपल्या मुलीला असं राहायला दबू पाहत असलेल्या तिच्या आईबाबांना आता कारणच मिळालेलं. कारण ते मिडल क्लास फॅमिलीमधून होते. उद्या अमेरिकेत नेमकं काय झालं हे कुठं कळलं असतं तर तिचं लग्न ठरणं म्हणजे अवघड गोष्ट होती. पण विश्वास मात्र तिच्यावर कोणी ठेवलाच नाही. आई वडिलांनी बस तिचं लग्न लावून रिकामं होणं पसंत केलं. कारण त्यांना त्यांच्या मुलीमध्ये दोष दिसत होता. त्यांना असं वाटत होतं आपलीच पर्णी वाईट आहे आणि हे बाहेर जाता कामा नये. लग्नासारख्या आयुष्याच्या महत्त्वाचा निर्णय घेण्यातही तिचा सहभाग फार कमी होता. मुळात तिच्या मनाविरुद्ध सगळं करायचं चाललेलं आणि तिच्या मनावर बिंबवलं गेलं की अशी राहतेस त्यामुळे सगळं तुझ्याकडे त्या दृष्टीने पाहतात. तिला सादर राहायला भाग पाडलं गेलं. याशिवाय त्यांना आणखी एक भीती होती की जर आपली मुलगी वाईट आहे हे जगासमोर कळलं तर आपल्या मुलीचं लग्न होईल किंवा नाही होणार याची ही भीती त्यांना संतावत होती. आणि या सगळ्यातून केतनचं स्थळ जवळच्या पाहुण्यांकडून सुचवून आलं
आई वडिलांनी तिला आधीच सांगितलेलं लग्नाला तयार हो आणि झाल्या गेल्या गोष्टी आता पुन्हा काढू नकोस ना, त्या कोणाला सांगायची गरज आहे, नाहीतर जमलंच लग्न म्हणून समज. आणि अशातच मनात नसताना केतनचं स्थळ आलं, पण तो पाहताच क्षणी तिला आवडला. कदाचित आयुष्य एक वेगळी संधी देऊ पाहते असा विचार करून तिनं त्या नात्याला होकार दिला. लग्न झाल्यावर पर्णिकानं तिचं आयुष्य, तिचं घर आणि नवरा याभोवतीच वाहून घेतलेलं. मग सर्वांचं जिथल्या तिथं करून मिळणाऱ्या आनंदात ती खुश होती. पण ह्या सगळ्यात ती विसरली होती की समतोल सगळ्याच गोष्टींचा साधावा लागतो. एरवी घरातल्या सगळ्यांसोबत मिठाईसारखी मिक्स होऊ लागलेली ती केतनसोबत मात्र नात्यात हळूहळू कडूपणा येऊ लागलेला. केतनला तिच्या अशा वागण्याचं कारण कसं समजणार होतं जर तिनं काही त्याला सांगितलंच नव्हतं. आणि त्याच्यासोबत मात्र मिक्स व्हायला या एकत्र कुटुंबात तिला थोडं जड जात होतं, कारण दोघांना सोबत तेवढा वेळ मिळत नसायचा. तिला त्याच्याबद्दल प्रेम वाटत नव्हतं असं नव्हतं, पण तिची प्रेमाची व्याख्या वेगळी होती. त्याला टिफिन बनवून देणं, घरी आल्यावर आणि आंघोळीला जाण्याआधी त्याच्यासाठी बेडवर कपडे काढून ठेवणं, त्याच्या कपड्यांना इस्त्री करणं, त्याला काय हवं काय नको हे पाहणं, हे सगळं ती अगदी प्रेमाने करू पाहायची. फक्त त्यावाल्या प्रेमात तिला तितकासा इंटरेस्ट यायचा नाही. निदान झटापटी आणि राक्षसासारखं ओरबाडणं तिला किळसवाणं वाटायचं. आणि आता कुठे त्याच्या हळूहळू जवळ जाऊ लागलेल्या तिला नेमकं त्याला दुसऱ्या कोणासोबत तरी पाहिलेलं पाहून ती बिथरलेली. शिवाय भूतकाळात घडलेल्या गोष्टीबद्दल त्याला सांगितलं तर तो विश्वास ठेवेल का हा प्रश्नही तिला सतावायचा. का तोही इतरांसारखा तिलाच वाईट ठरवून सोडून तर देणार नाही ना, असं तिला वाटत राहायचं. आणि म्हणूनच ती त्या गोष्टी त्याला कधीच बोलली नव्हती. पण आता मात्र ठोस असा निर्णय घ्यावा लागेल असं तिला मनापासून वाटत होतं, कारण अप टू डेट राहण्याचं महत्त्व तिला चांगलंच कळू लागलेलं. आता आपल्या स्वप्नांसाठीही जगायला हवं आणि आपल्या अस्तित्वासाठीही हे तिला चांगलंच कळू लागलेलं, कारण आता त्याशिवाय पर्याय नव्हता. नाहीतर हातात आहे ते सुद्धा असंच निघून जाताना पाहण्याशिवाय काहीच उरणार नव्हतं. तिचं केतनकडे लक्ष गेलं तर तो चांगलाच गाढ झोपून गेला होता. पुरुषांचं हे एक छान असतं, ते काहीच घडलं नसल्यासारखं बिनधास्त अगदी टेन्शन फ्री झोपून जात असतात. तिचा ओठांचा कोपरा किंचितच नाखुशीने दुमडला गेला. पर्णिकाला सकाळच्या अलार्मने जाग आली. बाजूला पाहिलं तर केतन नव्हता. तो हल्ली फिटनेससाठी फारच जागरूक झाला होता. तो नक्कीच आत्ताही जिमला गेला असणार, तिला बरोबर समजलं. तिनं उठून आधी ब्लँकेटची घडी घातली आणि मग त्याची आंघोळीनंतर घालायचे कपडे आणि टॉवेल बेडवर काढून ठेवले आणि मग ती तिचं आवरायला बाथरूममध्ये गेली. पर्णिका तिचं आवरून खाली किचनमध्ये आली आणि पहिली नाश्ता आणि टिफिनची तयारी करू लागली. तिच्या मनाच्या कोपऱ्यातलं युद्ध अजूनही शमलं नव्हतं, कारण काल रात्री दोघात घडलेलं तिला सतत बेचैन करत होतं. तो नवरा आहे आणि तो त्याचा अधिकार आहे हे सगळं कळत होतं तिला, परंतु त्याला काल दुसऱ्या कोणा मुलीसोबत पाहिलेलं, म्हणूनच ती अनावधाने नाही तर अनिच्छेने थोडी रूढच वागलेली त्याच्यासोबत. आणि ती दुसरी कोणी त्याला आवडत असेल की काय असं आता राहून राहून तिच्या मनात येत होतं. आणि आता असं हे घडलं म्हणजे तो चिडला असणार याची खात्री तिला होतीच, पण म्हणून त्याने त्याचा राग भलत्याच प्रकारे काढायला नकोय ज्याने तिच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळेल हे तिच्या मनातून जात नव्हतं. तो ऑफिसमध्ये जाण्याआधी त्याच्याशी एकदा तरी बोलता यायला हवं तर पुन्हा एकदा सॉरी म्हणता येईल. एका बाजूला नाश्त्याची तयारी झाली तेव्हा टिफिनसाठी तिनं पोळ्या करायला घेतल्या. पाठीमागे आईची पूजा चालू होती. एवढ्यात वरून आवाज आला, आई आई माझा रुमाल कुठे? एरवी पर्णीला आवाज देणारा केतन आज आईला आवाज देत होता. अर्थात त्याला राग आलाय हे न कळायला ती वेडी नव्हती. पर्णी माझी पूजा चाललीये, जा ना बघ तो काय म्हणतोय, शमिका म्हणाल्या. हो आई म्हणत पर्णिकाने गॅस बंद केला आणि किचनमधून बाहेर आली. आई अगं लवकर येतेस का, उशीर होतोय, केतनने पुन्हा बाहेर येऊन आवाज दिला होता. एवढ्यात पर्णीच वर येत असल्याचं पाहून थोडा नाखुशीनेच तो रूममध्ये निघून गेला. ती रूममध्ये गेली तसं त्यांनी त्याची ऑफिसची बॅग ओपन करून ठीक असलेली बॅग पुन्हा नीट करू लागला. तिने पटकन कपाटाचा ड्रॉवर उघडला आणि त्यात त्याचा रुमाल शोधू लागली. आज तिथं खरंच रुमाल नव्हता. मग मात्र तिनं ड्रॉवर बंद केला आणि स्पेअरमधला रुमाल काढला आणि त्याच्या समोर येऊन पकडला.
त्याने तो तिच्याकडे न पाहताच ओढून घेतला आणि लगेचच खिशातही ठेवला. बॅगमध्ये सगळं आहे याची खात्री करत बॅगची चेन लावली आणि बॅग खाली जायचं म्हणून उचलली. बॅग घेऊन तो वळला, पण पाहतो तर परणी तिथेच उभी होती. तिला तो धडकलाच असता. काय आहे आता? होतंय ना आता तुझ्या मनासारखं? चल मला जाऊ दे, तू जरा वैतागूनच म्हणाला. केतन, रात्रीसाठी आय एम सॉरी, पुन्हा असं नाही होणार. ती त्याचा हात पकडून म्हणाली, नाही, मला आता कंटाळा आलाय या सगळ्याचा. सोड तू परणी. कंटाळा? असं का बोलताय केतन? मला हर्ट होतंय. मग मला नाही का हर्ट होत परणी का? सोड यार तू, म्हणत आता जरा फोर्सफुलीच त्याने तिचा हात सोडला आणि सरळ खाली निघून गेला. परनीला खूप हर्ट झालेलं त्याचं असं हात झटकणं पाहून. तो चिडला होता, साहजिक होतं, पण तो रागाच्या भरात असं खाली निघून गेला. शिवाय आधीच ती अनसेफ फील करू लागलेली कालच्या घटनेने. त्यातच त्याचं हे नेहमीपेक्षा तुटक वागणं पाहून तिला सहन होत नव्हतं. पण आता ती काही करू शकत नव्हती. घरात इतक्या सगळ्यांसमोर असंही दाखवू शकत नव्हती की दोघात काही बिनसलंय, ना त्याला मनवण्यासाठी काही करू शकत होती. आजचा पार्ट इथंच संपलाय. कथेमध्ये खूप सारे ट्विस्ट आहेत. बघूया पर्णिका आता त्याला कशी मनवते. ऐकत रहा गुंतर्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. कीप सपोर्टिंग अँड थँक यू सो